स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती. या चॅनलचं नाव आहे रुपेश साऊंड ब्लॉग. आणि आज 16 ऑगस्ट आहे, काल 15 ऑगस्ट होती. तर सर्वांना बिलेटेड हॅपी इंडिपेंडन्स डे. तर आज महाआगमन आहेत काळा चौकीच्या महागणपतीचं आणि असेच कोपर खैरणीचा इच्छापूर्ती वगैरे अशा बऱ्याच गणपतीचे आगमन आहेत. तर चला आपण जाऊया आणि सामील होऊया आगमन सोहळ्यांमध्ये. आता आपण पोहोचलोय गणसंकुलला. गर्दी किती तुम्ही बघू शकता. तर भावांनो, आता खेतवाडीच्या महाराजाचं आगमन झालं आणि आता आपण गणसंकुल मधून परळ वर्कशॉपला जातोय. कारण कदाचित आपला खेतवाडीचा महाराजाचं आगमन आता होईल थोड्याच वेळात, कारण की 12 वाजून गेलेत, 12:30 झालेत. तर आता कदाचित खेतवाडीचा महाराजा परळ वर्कशॉपमध्ये बाहेर येईल असं मला वाटतंय. तर आपण चला जाऊया. तर आपण बघू शकतो आता परळ वर्कशॉपकडे जाताना आपल्याला परळचा राजा नरेपारचं हे प्रवेशद्वार लागलंय. तिथे आताच काल परवा पूजा झाली होती आणि विठुरायांची ही मूर्ती या भव्य प्रवेशद्वाराजवळ स्थापन करण्यात आली.
तर भावांनो, काळा चौकीच्या महागणपतीचं आगमन इथे झालेलं आहे. बांधिलकीचा विषय. चार्ली भाऊ. तर भावना आता बरीचशी आगमनं झाले, जवळपास 70% आगमनं आत्ता झालेली आहेत, बाकी थोडीफार उरली असतील. तर ती आपण कवर नाही करत, आपण आता चाललोय घरी. तर आत्तापर्यंत जेवढी आगमनं झाली ती बघून तुम्हाला कशी वाटलं ते नक्की सांगा, खाली फीडबॅक द्या जेणेकरून मी इम्प्रूव्ह करीन. तर आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच. आपण भेटू अशाच वेगवेगळ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. सोयींद्रा येतो.